ITIला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी। महाराष्ट्र राज्यामध्ये स्पॉट ॲडमिशन 2024 म्हणजेच संस्थास्तरीय समुपदेशन फेरी शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये, काही ट्रेडमध्ये, काही व्यवसायात जागा उपलब्ध आहेत। दररोज दिनांक 3 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर या कालावधीत ही प्रवेश प्रक्रिया पार पडत आहे। तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल। तर महाराष्ट्र राज्यामध्ये स्पॉट ॲडमिशन संस्थास्तरीय समुपदेशन फेरी ही सुरू आहे आणि काही ITIमध्ये मोजक्या ट्रेडमध्ये रिक्त जागा उपलब्ध आहेत। शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधावा। ITIमध्ये दररोज 3 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर 2024 या कालावधीत ही प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे। उपलब्ध उमेदवारांनी या ज्या ITIमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या ITIमध्ये उपस्थित राहून 12 वाजेच्या आत, सकाळी 12 वाजेच्या आत आपल्याला ऑनलाईन हजेरी नोंदवायची आहे, म्हणजेच प्रेझेंटी लावायची आहे। आणि या उपलब्ध उमेदवारांमधून दुपारी 1 वाजता मेरिट लिस्ट जनरेट केल्या जाते आणि त्याद्वारे मेरिट लिस्टनुसार उपलब्ध जागानुसार प्रवेश प्रक्रिया पार पाडल्या जाते। तर ITIला प्रवेश घेत असताना आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर ITIच्या ॲडमिशन पोर्टलवर admission.dvt.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा आणि कुठल्या ITIमध्ये कोणत्या जागा रिक्त आहेत याची माहिती जाणून घ्यावी। दररोज ही 3 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर या कालावधीत प्रवेशाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे। ITIमध्ये काही मोजक्या ट्रेडमध्ये जागा रिक्त आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा समज आहे की इलेक्ट्रिशियन आणि फिटर या व्यवसायालाच नोकरीच्या संधी आहेत, पण असं नाही आहे। आता नुकताच महाराष्ट्रामध्ये गवंडी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या ट्रेडमधील अनेक उमेदवारांना इस्रायल या देशामध्ये 1,52,000 या पगारावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि महाराष्ट्रातून जवळपास 10,000 उमेदवारांना ही नोकरीची संधी आहे। बरेच विद्यार्थी गवंडीसारखा ट्रेड एक उत्तम रोजगार मिळवून देणारा ट्रेड असला तरी प्रवेश घेत नव्हते, परंतु इलेक्ट्रिशियन आणि फिटर व्यवसायापेक्षाही नोकरीची संधी आणि जास्त पगाराची संधी उपलब्ध झालेली आहे। तेव्हा ITIचा प्रत्येक ट्रेड, पंप ऑपरेटर, मेकॅनिक या ट्रेडमध्ये सुद्धा येत्या महिन्याभरामध्ये नगर विकास मंत्रालयाअंतर्गत नगरपंचायत महानगरपालिकामध्ये पंप ऑपरेटरच्या जागासुद्धा उपलब्ध होतील आणि त्याची जाहिरातसुद्धा निघते। तर तेव्हा ITIचा कुठलाही ट्रेड हा महत्त्वाचाच आहे आणि उत्तम रोजगाराची संधी देणारा आहे। तेव्हा ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश घेतले नाही त्यांनी कुठलाही संकोच न बाळगता ज्या ट्रेडमध्ये आपल्याला प्रवेश मिळत असेल तो घ्यावा। आम्ही आपल्या सदैव सोबत आहोत आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी। तेव्हा ITIमध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर स्पॉट ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश घ्या आणि आपला भविष्य उज्ज्वल करा। संपूर्ण जगामध्ये NCVT मान्यताप्राप्त शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेमधील कुठल्याही ट्रेडला खूप मोठी मागणी आहे। तेव्हा विचार न करता या स्पॉट ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा। चला वळा कौशल्य शिक्षणाकडे, करा बेरोजगारीवर मात, घेऊ कौशल्य शिक्षणाचा ध्यास। धन्यवाद।